यांच्यासह हजारो भीमसैनिकांनी धरला भीमगीतांवर ठेका। वाद्यांच्या ताफ्यांनी सजलेला रंगमंच, सोबतीला महाराष्ट्राचा महाआवाज, गायक संगीतकार आदर्श शिंदे, हजारो रसिकांनी भरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, एका मागोमाग भीमगीतांची पेशकश व त्या गाण्यांना मिळणारा टाळ्यांचा कडकडाट अशा बेधुंद वातावरणात आमदार संतोष काळे यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक 21 एप्रिल रोजीची संगीतमय संध्याकाळ भीम अनुयायांसाठी व रसिकांसाठी अक्षरशः मेजवानी ठरली। यावेळी आमदार संतोष काळे व त्यांच्या पत्नी सौ चैतालीताई काळे यांच्यासह उपस्थित हजारो भीमसैनिकांनी आदर्श शिंदे यांच्या गाण्यावर ठेका धरला होता। आदर्श शिंदे नाईट या कार्यक्रमाची सुरुवात आदर्श शिंदे यांनी सोनियाची उगवली सकाळ या सुप्रसिद्ध भीमगीतांनी केली। त्यानंतर अनेक भीमगीतांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली। आदर्श शिंदे यांनी त्यांचे गाजलेले राजा राणीच्या जोडीला, 5 मजली माडीला आणि नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला, ओ भावा माझा जय भीम घ्यावा अशी अनेक गाजलेली गाणी गाऊन हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। आमदार संतोष काळे यांच्या संकल्पनेतून व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने आदर्श शिंदे नाईट या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदे परिवाराच्या गायन संगीत क्षेत्रातील आजवरचा संगीतमय प्रवास प्रेक्षकांना याची देही याची डोळा अनुभवायस मिळाला। त्याबद्दल हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भीम अनुयायांनी आमदार संतोष काळे यांचे आभार मानले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर आपण विचार केला तर समोर आपण एक उच्च शिक्षित, जिद्दी आणि कणखर नेतृत्व आपल्या सर्वांसमोर येते। त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा शिकलेला माणूस त्या काळात देशामध्ये नव्हता आणि त्यांची शिक्षणावर फार मोठी श्रद्धा होती। देशात नाही तर परदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं होतं, काही डिग्र्या त्या ठिकाणी घेतल्या आणि त्या काळाच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतल्या होत्या। आणि आज तर काही तशी परिस्थिती कठीणाची नाहीये आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती, आपल्या घरातील मुलं असतील, मुली असतील, आपण शिक्षण घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी किंवा त्यांच्या विचारांवर चालणारे जे पायी त्या ठिकाणी म्हणू शकतो। आपण सर्वांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे। त्यांनी आपल्याला एक संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। एक शिक्षित माणूस खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व अधिकारांची जाणीव त्या ठिकाणी ठेवतो। एक शिक्षित माणूस जर कुठे अन्याय झाला त्याच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो आणि म्हणून शिक्षणाला फार मोठं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। ते म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ज्यांनी ते प्राशन केले ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्याने त्या ठिकाणी घ्यावं, लक्ष घालावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं असा जर प्रश्न विचारला तर सर्वजण एका वाक्यात म्हणाल, संविधान। बरोबर आहे का? संविधानामुळे आपल्याला नुसते आपले अधिकार नाही मिळाले, परंतु बाबासाहेबांनी त्याच्याबरोबर आपल्याला काही मूल्य दिले, ज्याचं पालन आपण त्या ठिकाणी, ज्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे। ते म्हणजे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य। बाबासाहेब म्हणायचे, मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटही भारतीयच आहे। मी कुठल्याही धर्माचा असू, मी कुठल्याही जातीचा असू, पुरुष असू, स्त्री असू, कुठली भाषा बोलत असू, माझी आर्थिक परिस्थिती कुठल्याही प्रकारची असू, परंतु आपण सर्व समान आहे। आपण जी भावना सर्व भारतीयांमध्ये जर ही झाली तर खऱ्या अर्थाने आपण
एक समानतेची भावना आपल्यामध्ये येऊ शकेल असं मी मानतो. खरं तर आदरजींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भीमगीतांचे कार्यक्रम जे विविध ठिकाणी महाराष्ट्रभरात होत असतात आणि फक्त भीमगीतांमधून आपण जे बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते जगासमोर जे जनसामान्यांसमोर प्रस्तुत करत असतात, पण त्याचबरोबर आपण समाजाचं प्रबोधन देखील करत असता आणि समाजात बदल देखील घडवून आणता. त्याबद्दल खरं तर आदरजींचे मनापासून खूप खूप कौतुक. आणि खरं पाहिलं तर आदरजींचा वारसा हा 3 पिढ्यांचा आहे. त्यांचे आजोबा देखील या क्षेत्रामध्ये होते, त्यांचे वडील देखील आजही देखील खूप मोठे असे गायक सगळ्यांना माहीतच आहेत व ते देखील आता या 3ऱ्या पिढीमध्ये आपल्या गाण्यांच्या रूपातून आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. त्यांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं आज या भूमीवरती किंवा आपल्या कोपरगावमध्ये एक सांस्कृतिक प्लॅटफॉर्म, ज्यावेळेस आपण म्हणतो की कोपरगावमध्ये सांस्कृतिक प्लॅटफॉर्म पण जिवंत ठेवला पाहिजे आणि तो जिवंत ठेवतो त्या अशा कार्यक्रमांमुळे, तर खरोखर दादांचे खूप खूप कौतुक. त्याचप्रमाणे जसं आदरजींचा वारसा हा 3 पिढ्यांचा आहे, तसंच मला असं वाटतं की आशुतोष दादांचा वारसा देखील 3 पिढ्यांचा आहे. आणि जसं बाबांनी किंवा कर्मवीर शंकररावजी काळेंनी जो आदर्श आपल्या कोपरगावला देऊन ठेवलेला आहे, खरं तर पहिलं जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक पुतळा आहे तो आपल्या कर्मवीर कारखान्यावरच सर्वात पहिला बसवला गेला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं जे शिकवण आहे ती आपल्या मातीत ही खूप जुन्या आणि खूप पहिल्यापासून आहे आणि ती जी शिकवण आहे ती कर्मवीर शंकरराव काळेंनी आपल्या कोपरगावला शिकवली आणि तेच आदर्श घेऊन आज दादा पुढे जात आहेत. म्हणून दादांना देखील या कार्यासाठी खूप खूप धन्यवाद.